आज आपण बनवणार आहे गुलाबजाम रेसिपी, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर बघा इकडं मी एक गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे, त्याच्या खाली परात घेतलेले आहे आणि असा गुलाबजामचं पॅकेट फोडायचं, ते परातीमध्ये टाकायचं आणि एक छोटा ग्लास आहे ते त्याच्यामध्ये गरम करून थंड होऊन द्यायचं आहे दूध, आणि मग दूध घ्यायचं आहे आणि आपण दुधामध्ये गुलाबजामचं पीठ पूर्ण असं मस्त बारीक मळून घेणार आहे. तर बघा इकडं मी गुलाबजामचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडासा तुपाचा हात लावून थोड्या वेळ त्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे. त्यानंतर आपण बनवणार आहे पाकाची रेसिपी करून घेऊ आधी. तर इकडे बघा एक ग्लास मी साखर टाकलेली आहे टोपामध्ये. त्यानंतर परत एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आता पाकाला थोडं थोडं मधून मधून हलवीत राहायचं आहे आपल्या. त्यानंतर बघा इकडं मग मी पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं, त्याच्या आता आपण गुलाबजाम बनवून घेणार आहे. तर त्यापर्यंत आता इकडं कढई तापायला ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं का आपण बनवून घेतलेले गुलाबजाम त्या तेलामध्ये सोडणार आहे. तर त्यानंतर बघा इकडं मग पाक मधून हलवायचा असतो, कारण तो साखर एका जागेवरती बसू नये म्हणून पाकाचा पूर्ण थोडं हलवीत राहायचं. त्यानंतर इकडं आपले गुलाबजाम मी बनवून घेतले होते सगळे, तेल पण गरम झालं होतं. तर बघा इकडं मग मस्त लो टू मिडियम गॅसवरती गुलाबजाम असे तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपले गुलाबजाम आणि पाक दोन्ही पण तयार झाले होते. त्यानंतर मी इकडं गरम पाकामध्ये सोडले होते गुलाबजाम सगळे आणि खूप छान टेस्टला झाले होते. त्यानंतर थोडी विलायची टाकायची आहे वरून, खूप छान झाले होते.